पहिला श्लोक म्हणून प्रारंभ करूया. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्परां. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपल्या सर्वांचे आचार्य डॉक्टर सुनील काका व शैला काकू यांना मनःपूर्वक नमस्कार करते. त्यांचे गुरु डॉक्टर काका व मंदाताई यांना पण वंदन करते. आज आपल्या गुरूंच्या आश्रमामध्ये आपण सगळे एकत्रित भेटलो आहोत आणि हा असा सुंदर योग आलेला आहे की आपण अध्ययन करतो त्या गुरूंच्या ठिकाणी आपलं वास्तव्य व्हावं. हे खूप आपलं मोठं भाग्य आहे असं आपल्या सर्वांनाच जाणवत आहे. रम्य अशा परिसरामध्ये म्हणजे आपलं एक जे आपण पूजन करतो तेव्हा आपण सुरुवात करण्यापूर्वी दिवा लावतो आणि उदबत्ती लावतो, तसं वातावरण निर्मिती ही सुंदररित्या या परिसरामध्ये झालेली आहे. आणि काकांनी आपल्याला देवदर्शनसुद्धा परवा घडवलेलं आहे आणि काल तर आपलं गुरुदर्शन हे सुद्धा सर्वांनी जे उशिरा आले त्यांना सर्वांनासुद्धा घडवलेलं आहे. तर एक सुंदर आपली मनोरचना ही तयार नक्की झालेली आहे. आणि मनोरचना तयार झाल्यानंतर काका आपल्याला नेहमी सांगतात की तिथेच थांबू नका. तर न थांबता आपल्याला तिथून पुढे कसं जाता येईल याबद्दल थोडंसं चिंतन आपण एकत्रितपणे करणार आहोत. आपल्या जीवनाचं जे इक्वेशन आहे म्हणजे सर्वांना त्यामध्ये, मी कम्प्युटर सायन्समधून असल्यामुळे व्हेरिएबल्स हा रोज माझ्यासमोर येणारा प्रश्न असतो. आणि ह्या जीवनाच्या इक्वेशनमध्ये अनेक व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल म्हणजे जे व्हेरी करतं, जे बदलत असतं. म्हणजे जीवनाचं साधर्म्य त्या इक्वेशनशी कसं घालावं हा एक आपल्या सर्वांसमोर असणारा मोठा प्रश्नच आहे. ते गणित कसं मांडावं म्हणजे त्या गणितातले व्हेरिएबल्स काकांच्या भाषेमध्ये ते व्हेरिएबल्स आहेत काळ, काम आणि वेग. तर आपलं जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर आहोत त्याप्रमाणे ते व्हेरिएबल आपल्याला मांडायचं आहे. आणि काही डायरेक्ट प्रपोर्शनल असेल आणि काही इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल त्याप्रमाणे त्या व्हेरिएबल्सचे जे व्हॅल्यूज आहेत किंवा त्याला आपण जे वेटेज देतो ते बदलत राहतं. आणि ह्या बदलांना आणि ह्या आव्हानांना, बदल हा जो कुठला असतो तो आपल्याला कधीच आवडत नसतो. म्हणजे आपलं नेहमीचं सुखकर आयुष्य आपापल्या ठिकाणी आपलं सुरू असतं आणि आपण इथे आलो तेव्हासुद्धा आपल्याला बऱ्याच बदलांना सामोरं जावं लागलं. आणि जीवन म्हटलं की हे बदल तर क्रमप्राप्त आहेतच, पण आपण ते ॲक्सेप्ट करतो का हा मुख्य प्रश्न आहे पहिला. आणि दुसरं, या बदलांद्वारे येणारे जे चॅलेंजेस आहेत आपल्यासमोर त्यांना आपण सामोरं कसं जातो, ते अध्यात्मशास्त्र आपल्याला कसं सामोरं जायचं हे उत्तमरित्या सांगतं. काकू आपल्याला नेहमी म्हणतात की श्रोते आपण जगदीशांची मूर्ती आहात. म्हणजे खरोखर हा जर भाव समोर आपल्या मनामध्ये आणि त्यांच्या प्रत्येक प्रवचनामध्ये हा भाव आपल्याला ओतप्रोत दिसतो की त्या प्रत्येक श्रोत्याला आपलंसं करून घेतात. आणि इथे सुद्धा आपण अनुभवलं की थोडंसं जरी कुणाला, म्हणजे मला आश्चर्य वाटलं काका आणि काकूंचं दोघांचंही की एवढं व्यस्त त्यांचं शेड्यूल आहे दिवसभराचं, तरीसुद्धा आपल्या प्रत्येकावर त्यांचं लक्ष वैयक्तिकरित्या हे आहेच आहे. तर माझी मती स्थिर राहण्यासाठी मी हे काम, मी आत्ता इथे बोलण्याचा प्रयत्न करत आहे. हा भाव नेहमी ठेवावा इथे जो कोणी बसेल त्यांनी, आणि ऐकणाऱ्यांनी सुद्धा तोच भाव आपल्यामध्ये नक्की आणावा. तर अभ्यास करण्याचा प्रयत्न या निमित्ताने काकांनी मला करायला सांगितला. आणि पहिली प्रतिक्रिया कशी आपली होते की हे मला कसं काय जमणार, परंतु त्यांनी पुस्तकसुद्धा पाठवलं. मग मी विचार केला की माझा ग्रोथ माइंडसेट आहे का स्टॅटिक माइंडसेट आहे. म्हणजे मला
जिथे मी आहे तिथून मला पुढे जायचं आहे, जिथे मी आहे तिथेच मला राहायचं आहे. स्टॅटिक म्हणजे जिथे आहे तिथेच राहणं, आणि ग्रोथ म्हणजे जिथे मी आहे तिथून मी पलीकडे त्याच्या पुढे जाणं. आणि हा जो बदल आहे याला आपण मॅथमॅटिक्समध्ये डेल्टा म्हणतो किंवा चेंज म्हणतो. ते मी मॅनेज कसं करू? तर चेंज मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्त्वाचा मोठा विषय आपल्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा प्रचलित आहे. ते आपल्याला माहीत आहे बऱ्याच जणांना. अभ्यास करण्याचा प्रयत्न हा आपण सगळेच जण करत असतो. आणि काकूंनी काल सांगितलं तसं पेन आणि पेन्सिल किंवा पेन आणि वही हे आपल्या हातामध्ये बऱ्याच जणींच्या आहे. आणि ते बघून मला आनंद होतो की आपण गुरु आज्ञेचं पालन करण्याचा किती प्रयत्न करत आहोत. दुसरा ह्याचा कशाचंही आपण एक कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस असं आपण करतो. ते म्हणजे की मी आता मी सुट्टी घेऊन आली उदाहरणार्थ 3 दिवस, तर यातून मला काय मिळणार? प्रत्येक मिनिटाचं मी एक स्वतःलाच हिशोब मागते किंवा मागितला पाहिजे, कारण प्रत्येक क्षण हे महत्त्वाचं आहे. तर मी जर काही लिहून घेतलं तर तासाभराचं त्याचं बेनिफिट ॲनालिसिस हे मला करता येतं. की तासाभराची समरी काय आहे? तर मी 2 ओळी ज्या लिहिल्या ती माझी तासाभराची समरी आहे, आणि ते माझी इन्व्हेस्टमेंट आहे खरं म्हणजे. तसं बघायला गेलं तर ती माझी एक ग्रोथ माइंडसेटकडे जाण्यासाठी केलेली मी एक इन्व्हेस्टमेंट आहे, असं आपण त्याच्याकडे बघू शकतो. आणि दुसरी साधी गोष्ट म्हणजे आपण जर काही लिहिण्याचा प्रयत्न करत असलो तर आपसुकच आपलं लक्ष तिकडे राहतं, आणि जे आपण ऐकतो ते एका कानातून ऐकून इकडून न जाता ते आतमध्ये राहण्याचा जो एक डेल्टा प्रयत्न आहे आपला, तो नक्की सफल होण्याची शक्यता नक्की असते. म्हणजे त्यानंतर काकांनी सांगितलेला तो अभ्यास असतो की तुम्ही ॲनालिसिस किती केला, त्याला असते मनन, चिंतन आणि निधिध्यासन. म्हणजे मी लिहिलं, मला लक्षात राहिलं, आणि विकट परिस्थिती आल्यानंतर मी त्याचं ॲप्लिकेशन करू शकले, तर ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर कालचं मला काकाचं उदाहरण सकाळचं खूपच आवडलं. ते म्हणजे असं की आपलं परीक्षण आपण तब्येतीचं जेव्हा करायला जातो तेव्हा एन नंबर ऑफ टेस्ट आपल्याला सांगितल्या जातात, हे कर, ते कर, ते कर, आणि मगच डॉक्टर आपल्याला आतमध्ये घेतो आणि सांगतो की आता तुम्हाला हे झालं आहे, मग तो डायग्नोसिस देतो आपल्याला. तर ह्या क्षेत्रात सुद्धा आपण स्वतःची परीक्षा, इथे तर गंमत अशी आहे की स्वपरीक्षण म्हणजे कुठली लॅबॉरेटरी नाही आहे इथे की आपल्याला तिथे जाऊन परीक्षण करून घेता येईल, आणि आपल्याला स्वपरीक्षण हे एक महत्त्वाचं त्याचं अँगल आहे. आणि काकू नेहमी आपल्याला सांगतात की जे सिद्धाची जी लक्षणं आहेत ती आपली परीक्षाच आहे. तर ती परीक्षा मी स्वतःला कसं लावून घेते हे एक यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि जोपर्यंत रामाच्या कथा, कृष्णाच्या कथा आपण रंगवून सांगतो तोपर्यंत आपल्याला खूप त्याच्यामध्ये मजा येते, आणि त्याच्यामध्ये आपण हिरिहिरीने भाग घेतो आणि सांगतो. मग बरेच लोक त्याचा विपर्यासही करण्याचा प्रयत्न करतात की रामाचं हे चुकलं, सीतेचं ते चुकलं. पण मग एवढं सगळं तत्त्वज्ञान सांगून झाल्यावरती काका एक मार्मिक प्रश्न विचारतात आपल्याला, पण माझं काय? पण माझं काय? हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे, आणि त्याचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि काकांनी सुद्धा मला ते काम दिलेलं आहे की प्रश्न काय? तर आजचा श्लोक आपला जो आहे तो या प्रश्नांवरती चिंतन करण्यासाठीचा आहे. तर तो थोडा एक बघूया आपण. हा जो म्हणजे आता पौरोहित्याचा अभ्यास केल्यामुळे छंदांचा अभ्यास हा सुद्धा त्याचा एक भाग असतो. आणि पादकुलकम छंद या छंदामध्ये हे निबंध आहे. तर एखादी गोष्ट आपल्याला आवडते ती का आवडते? तर का आवडते याच्या एका ह्या प्रश्नाचं बरीच उत्तर असू शकतात, आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग जो येतो तो कुठल्या छंदामध्ये निबद्ध आहे हा सुद्धा आपल्या मनावरती परिणाम करण्यासाठी महत्त्वाचा एक हे आहे. आणि सकाळी आपण पठण ऐकतच होतो, ते लावलेलं होतं आणि ते त्या छंदामध्येच निबद्ध केलेलं आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये असं आहे की एक आपण जे बघतो मॉन्सून सीझन सुरू झाला वर्षा ऋतू की एक सेल लागलेला असतो, तसंच या ऋषीमुनींनी छंदाची निर्मिती केली असं मला वाटतं की आपण त्याकडे आकृष्ट व्हावं, हे त्यामागचं एक उद्दिष्ट असतं की आपण आकृष्ट व्हावं, भक्तिभावाने पूर्णतः भरून जावं. म्हणजे इतकं भरून जावं की
त्याच्या अर्थाकडेही आपलं लक्ष जाऊ नये इथपर्यंत भरून जायला होतं बरेचदा, आणि ते आपण म्हणतच राहतो. किती वेळा म्हणत राहतो तरी त्याच्या अर्थाकडे आपलं लक्ष थोडंसुद्धा जात नाही अनेकदा, असं होतं. पण निर्मिती अशी केलेली आहे की त्या छंदामध्ये म्हणत म्हणत कधी आपल्याला तो मुद्गर येऊन आपल्या डोक्यावरती एक असं टण, काल एक सांगितलं गेलं आपल्याला एक हॅमरसारखं, त्याचं एक काहीतरी प्रश्न आपल्या मनामध्ये म्हणजे यायला लागतात. आणि आपण बघितलं आहे आता 22 श्लोकांपर्यंत की अनेक प्रकारचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. की आत्ता शेवटचा जो श्लोक झाला तिथे तर आपल्याला त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की संत किती प्रकारचे आहेत. तर 3 प्रकार त्यांनी आपल्याला सांगितले. म्हणजे आपण जेव्हा पूजनाला सुरुवात करतो तेव्हा 3 आचमनं घेतो. तर ओम केशवाय नमः हे पहिलं असं आचमन असतं आपलं. शवाचं आपल्याला शवरूपी आपण आलेलो आहोत. आणि ओम नारायणाय नमः म्हणजे नराचं आपल्याला नारायण करायचं आहे. तर नारायण करायचं आहे म्हणजे काय करायचं, तर ह्या 3 संतांचं वर्णन. म्हणजे एक गोल सेटिंग ज्याला आपण म्हणतो. वर्षाच्या सुरुवातीला सगळ्या एम्प्लॉईजना एक अप्रेझल सिस्टम असते आणि त्यामध्ये आपल्याला स्वतःचं वर्षभरात काय काम केलं हे आपण सांगावं लागतं आणि त्याबद्दल आपल्याला चर्चा करावी लागते की काय योग्य झालं, काय अयोग्य झालं, पुढच्या वर्षीचं गोल सेटिंग काय आहे. तर हे गोल सेटिंग 22व्या श्लोकात केलेलं आहे की आपल्याला नराचा नारायण करायचं आहे आणि केशवापर्यंत त्याला न्यायचं आहे. आणि याचं मार्गसुद्धा अनेक श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत की आपण विचार काय करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे. तर काही श्लोकांमध्ये आपल्याला भक्ती कशी करायला पाहिजे हे सांगितलं आहे. काही श्लोकांमध्ये ज्ञान हे महत्त्वाचा भाग आहे असं सांगितलेलं आहे. आणि काही श्लोक कदाचित कर्मपर पण आहेत की काय कर, बहिरंग आणि अंतरंग हा जो भाग आपल्याला सांगितला आहे. तर काय कर, बाहेर काय कर, बाह्यकृती काय कर आणि आतमध्ये विचार काय कर. तसे लेवल किंवा क्लासिफिकेशन असं केलेलं आहे. आणि एक भाग जो आहे तो आपल्याला दृश्य भाग आहे. जो बहिरंग असतो तो आपल्याला दिसतो. म्हणजे आता आपण जर बघितलं तर काका आणि काकूंना आपण सगळेजण असे क्लोजली ऑब्झर्व करतोय की ते करतायत काय आणि त्यांनी आपल्याला कुठल्या कुठल्या परिस्थितीतून नेलं हा सुद्धा आपण जर विचार केला. तर परवा आपण देवीचं दर्शन करायला गेलो. आपण आपल्या मनाप्रमाणे आनंदाने चालत होतो आणि चालत चालत आपल्या नेहमीच्या गप्पा चालत होत्या आणि अचानक काकांनी सांगितलं एक पटकन मंडला करा किंवा सर्कल करा आणि त्याच्यामध्ये एक सूचना पटकन दिली. आणि ती सूचना आपल्या लक्षात असेल तर त्यांनी सांगितलं की तू कुठून आला आहेस, बोटिंग झालं का, तुझ्या घरी कोण कोण आहे, या गप्पा करायच्या नाहीत असं त्यांनी एक सेटिंग करून टाकलं. म्हणजे आपल्याला एक सेट ऑफ अझम्पशन्स आपण ज्याला म्हणतो तर त्या पद्धतीने त्यांनी ते आपल्या मनाची रचना तयार केली की हे करायचं नाही. तर काही श्लोकांमध्ये काय करायचं नाही हे सांगितलं आहे, काही श्लोकांमध्ये काय करायचं हे दोन्ही सांगितलेलं आहे. तर आत्ताचा जो श्लोक आहे कस्त्वम कोहम कुत आयातः, म्हणजे हे जर गेयतेत म्हटलं तर ह्याचा अर्थ थोडा आपल्याला लक्षात येणार नाही म्हणून थोडं गद्य स्वरूपातच म्हणूया. कामे जननी कोमे तातः, म्हणजे पहिल्या 2 ओळीमध्ये त्यांनी प्रश्न विचारले. तर प्रश्न विचारण्यावर जो भर आहे तो इथे आपल्याला नक्की दिसतो की मी कस्त्व म्हणजे तू कोण आहेस, कोहम मी कोण आहे, कुत आयातः म्हणजे तू कुठून आला आहेस. हेच प्रश्न आपण एकमेकांना सुद्धा भेटल्यावर विचारतो. आणि हेच या प्रश्नांचं मूळ काय आहे की याच प्रश्नांमुळे 2 लोकांमधले एक काय त्याला म्हणूया रिलेशनशिप किंवा आपण एकमेकांशी कसं वागतो आणि त्याच्यातून काय परिणाम होतो, म्हणजे तो चांगला असेल किंवा वांगला असेल, तो परिणाम निर्भर करतो की ते 2 व्यक्ती कसे एकमेकांशी कसे वागतात किंवा कसे बोलतात. अशा पद्धतीने त्याच्याकडे आपल्याला बघता येईल की कस्त्वम कोहम कुत आयातः हे खूप फाउंडेशनल प्रश्न ज्याला म्हणतो, मूलभूत असे प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांपासून साधारण आपण लांब जाण्याचा प्रयत्न करतो कारण याचे डायरेक्ट उत्तरं नाही आहेत आपल्याकडे. मी कोण आहे या प्रश्नासाठी विवेकानंदांनी कितीतरी लोकांना विचारलं आणि कितीतरी वर्ष ते फिरत होते विचारण्यासाठी की मी कोण आहे, तुम्ही देव पाहिलाय का,
हे त्यांच्या जीवनातलं एक ध्येयच त्यांनी बनवून टाकलं होतं. अशा प्रकाराने अनेक वर्ष शोधल्यानंतर त्यांना थोडंसं काही गवसलं आणि त्या आधारावरती ते आज आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे एक मोठे आचार्य आणि त्यांची तयारी झालेलीच होती. आणि तसेच आपले शंकराचार्य पण आहेत की त्यांची तयारी मूलभूत अंतरंगात झालेलीच होती. पण आपल्याला जागृत करण्यासाठी हे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये विचारले कामे जननी कोमे मातः, म्हणजे आई वडील असं प्रत्येक माणूस त्याला चॉईस नसतो की माझे आई वडील कोण असावेत. तर हे एक आपल्याला प्रारब्धांनी दिलेलं देणंच आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आईवडील हे प्रातिनिधिक स्वरूपात आहेत. तर आपल्या आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती ही माझ्या संपर्कात का आली असा मी स्वतःला प्रश्न इथे विचारलेला आहे की मी का आलो आणि समोरची व्यक्ती का आली. सो हे का आली याचं उत्तर त्यांनी पुढच्या 2 ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. उत्तर म्हणजे काय आहे की त्यांनी आपल्याला परिभावय हा शब्द इथे वापरलेला आहे. इति परिभावय सर्वम असारम. तर परिभावय म्हणजे काकूंचा एक आवडीचा शब्द आहे अँगल, आणि दुसरा आवडीचा शब्द आहे चष्मा. हे 2 बरेच वारंवार ते शब्द वापरत असतात. आणि कुठल्या अँगलनी आपण एखाद्या परिस्थितीकडे एखाद्या व्यक्तीकडे बघतो आणि कुठला चष्मा घालून बघतो. तर हिरवा चष्मा घातला तर आपसुकच सर्व जग हिरवंच दिसणार आहे. आणि काल एक संध्याकाळी रात्री प्रश्न उपस्थित झाला की निवड करणं म्हणजे काय. तर हा निवडीचा सुद्धा चष्माच आहे. आणि वारंवार ही निवड प्रक्रिया जी आहे ती त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि ते सुद्धा एक चॅलेंजेसपैकीच आहे की क्षणोक्षणी आपल्याला निवड करायला लागते की मी इथे बसू का मी मागे बसू, मी खाली कधी जाऊ, कधी क्यू आपल्याला सर्वात मोठा असेल कधी छोटा असेल, आज मला मिळेल की नाही मिळणार. असे खूप अनंत प्रश्न सारखे आपल्यासमोर उपस्थित होत असतात. आणि मग सर्वात शेवटी त्याचं उत्तर दिलं आहे की आपल्याला नेमकं करायचं काय आहे. विश्वम त्यक्त्वा म्हणजे त्याग कशाचा करायचा आहे. तर विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम, हे आपल्याला याकडे थोडंसं लक्ष द्यायला लागेल. 3ऱ्या ओळीमध्ये ती प्रोसेस सांगितलेली आहे आणि 4थ्या ओळीमध्ये त्याचं जे फलित आहे किंवा फल आहे ते सांगितलं आहे. विश्वम त्यक्त्वा म्हणजे करायचं काय आपल्याला आणि त्याचं फल काय मिळणार. या दोन्ही गोष्टी इथे ॲड्रेस केलेल्या आहेत असं आपण बघतो. की त्याग मी कशाचा करणार आहे आणि ह्याबद्दल आपण थोडंसं एक चिंतन करणार आहोत. आणि महत्त्वाचं ह्याच्यामध्ये असंही आहे की प्रत्येक श्लोकाद्वारे आपल्याला काहीतरी एक कन्सेप्ट समजावून सांगितलेल्या असतात. तर जे लिहित आहेत त्यांच्यासाठी इथे 2 महत्त्वाच्या कन्सेप्ट येणार आहेत. आणि त्या आहे की प्रवाह सातत्य म्हणजे काय, याच्यावर थोडा आपण विचार करणार आहोत. प्रवाह सातत्य. आणि दुसरा शब्द आहे परिच्छिन्नम. म्हणजे हे असे खूप बोजड वाटणारे शब्द आहेत आपल्याला, परंतु थोडी उदाहरणं आपण जर घेतली तर आपल्याला लक्षात येईल की या 2 गोष्टी नेमक्या काय आहेत. सर्व आधीच्या वक्त्यांनी सक्षमपणे मांडणी केलेलीच आहे आणि ताईंनी सकाळी सुद्धा सुंदर आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे की ते आदर्श आपले काय काय आहेत. पण नुसतं आदर्शांबद्दल माहिती घेऊन होणार आहे का. तर तो जो डेल्टा आहे मधला, ती गॅप आहे ती आपल्याला सगळ्यांना भरून काढायची आहे. आणि भरून काढायची म्हणजे कसं की आपली आत्ताची सिच्युएशन काय आहे, आपण कुठे आहोत याचा आढावा घेऊन मग आपल्याला त्या गॅपवरती काम करायचं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. की विवेकानंदांना जमलं किंवा काकांना जमलं, काकूंना जमलं, तर मला का जमू शकत नाही. हा एक प्राथमिक प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. एकाला जमतं तर मला का जमत नाही. म्हणजे इथे सुद्धा आपण का आलो आहोत तर बऱ्याच जणींशी आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की अरे हे तर आपल्याला माहिती आहे. हा सूर आपल्याला बरेचदा लक्षात येईल की हे तर आपल्याला माहिती आहे. आणि 21 नवीन वक्ते आहेत. नवीन वक्त्यांकडून मी आता काय घेणार आहे, हा सुद्धा प्रश्न कदाचित बऱ्याच जणींच्या मनामध्ये आला असेल. बरेच वर्ष आपण ऐकतोय, हा एक पहिली गोष्ट झाली. दुसरं तो व्यक्ता नवीन आहे, त्याच्याकडून मला खरंच काय मिळणार आहे. तर या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न हा प्रत्येक वक्त्याने केलेला आहे. आणि कुठलंही इक्वेशन असतं, तर A+B² ह्याचं
आउटकम काय आहे तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab हे त्याचं आउटकम आहे, या इक्वेशनचं सोल्युशन आहे असं आपण म्हणू शकतो. तर ते सोल्युशन आपल्याला इथे मिळालेलं आहे की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab ए प्लस बी होल स्क्वेअर केल्यानंतर हे आउटकम मिळतं. तर सगळ्या वक्त्यांनी हे सांगितलेलं आहे की असं असं केलं तर असं असं होतं, म्हणजे मी काय केलं तर मला काय आउटकम मिळेल, पण मी ते करते का, हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि स्वामी रामदेव यांचं मी योगासनांचं वर्ग रोज अटेंड करते, तर त्यांच्याबरोबर योग केलं की आपल्याला शरीर स्वास्थ्य हे आपल्याला नक्की ठेवता येतं. म्हणून ते म्हणजे त्यांच्याकडे अनेक शिष्य येतात आणि त्याद्वारे ते आपल्याला त्यांचे प्रश्नसुद्धा सांगतात आणि ते आपलेही प्रश्न असतातच. मग ते म्हणतात, स्वामीजी मैं तो ठीक नहीं हो रही, मेरा बीपी तो खराब है, अभी भी ठीक नहीं हुआ. तर स्वामीजी म्हणतात, मी सांगितलं तेवढं केलंस का तू, मी सांगितलं तेवढं केलंस का, हा एक प्रश्न आहे. मैंने आणि त्यांचा लिस्ट काउंट काय असतो तर 100 बार करणं, 100 वेळा करणं, त्याच्या खाली तर ते बोलतच नाही. तर मी 100 वेळा प्रयत्न केला का, हा एक प्रश्न आपल्याला स्वतःला जर विचारला तर मला ते आउटकम मिळालं का हे विचारण्याचा मला अधिकार तरी मिळतो. नाही तर मला अधिकारच नाही की मला मिळालं नाही हे म्हणण्याचा मला खरं अधिकारच प्राप्त होत नाही. तर अधिकार प्राप्तीसाठी पहिले 100 वेळा करणं हे आवश्यक आहे. आणि पौरोहित्याच्या एक आग्रह आपण असा धरतो की मला पाठांतर झालं पाहिजे. तर विष्णू सहस्रनामामध्ये किमान 108 श्लोक आहेत. तर पहिल्या वर्गामध्ये 40 जणी असतात आणि ही परीक्षा घेईपर्यंत 5 जणी उरतात. हा तर अनेक मागच्या 15-20 वर्षांचा अनुभव आहे आपला. तर असं का होतं, कारण त्याच्या मागचं कारण मुख्य असं आहे की जर 108 श्लोक मला पाठ करायचे असतील तर किमान 1000 वेळा तरी मी त्याचं पठण केलं पाहिजे, बघून बघून, तर 108 मला पाठ होण्याची शक्यता आहे. त्यातसुद्धा परत प्रोसेस आहे. तर तीच गोष्ट इथे सुद्धा आपल्याला लागू होते की मला फॉर्म्युला समजला, ए काय समजलं, बी काय समजलं, ते लावून मी त्या फॉर्म्युलाचा रिझल्ट आणू शकते का. म्हणजे आपण बऱ्याच जणी इथे गृहिणी आहोत आणि काकूंचं ते उदाहरण पण सगळ्यांना खूप भावतं की पुरणपोळी जेव्हा आपण करतो तेव्हा यूट्यूबवर बघून जमेल का ती आपल्या तोंडात जाईल का, यूट्यूबवर नुसता तो व्हिडिओ बघून. तर आपण जे आत्ता करतोय ते यूट्यूब व्हिडिओ बघण्याचं काम करतोय असं मला वाटतं. आणि ती पुरणपोळी आपल्याला जर खायची असेल नक्की, द टेस्ट ऑफ द पुडिंग इज इन द ईटिंग. खाऊन बघितल्याशिवाय त्याचा गोडवा नक्कीच आपल्याला समजणार नाही. आणि ते खाण्यासाठी जे प्री रेक्विजिट्स आहेत, हे प्रश्न स्वतः विचारणं आणि प्रश्न विचारून त्याच्या उत्तरांचा शोध घेणं हे महत्त्वाचं आहे. तर 23वा श्लोक जो आहे तो आहे ज्ञान प्रतिपादन करण्याचा श्लोक आहे. आणि आपल्याला याच्याद्वारे विवेकाचा चष्मा हा घालता येऊ शकतो. विश्वाचे स्वरूप कसे आहे, म्हणजे विश्वाच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर आपल्याला सार काय आहे, असार काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, हे पहिले म्हणजे ए बी सी डी हे सगळे व्हेरिएबल्स आपल्याला समजतील. यापैकी मी निवड कुठली करू, म्हणजे मी विवेक कसा करू, हे सुद्धा मला याच्यातून ज्ञान होण्याची शक्यता आहे. कारण व्हेरिएबल सगळे आपल्याला सांगितले जातात आणि मग हेही सांगितलं जातं की त्याची निवड कशी कर. आणि कशी कर सांगण्यासाठी उदाहरणं दिली जातात. म्हणजे लुले काकांनी जशी केली तशी निवड कर, काकूंनी केली तशी निवड कर, डॉक्टर काकांसारखी निवड कर. त्यांची नैनितालचा संदर्भ मला खूप आवडला, कारण मी ओरिसामधलीच आहे आणि तिथे सरसू तेलामध्ये भाज्या या सहज केल्या जातात आणि 5 फोडं नावाची फोडणी त्याला दिली जाते आणि त्याचा वास एकाला आवडतो आणि दुसऱ्याला अजिबात आवडत नाही. तर हे असं कसं की एकाला खूप आवडतं आणि दुसऱ्याला आवडत नाही. तर याचा जर आपण सखोल विचार केला तर लक्षात येईल की त्या विषयामध्ये खरं म्हणजे चॉईस नाहीच आहे. चॉईस हा आपल्या डोक्यामध्ये आहे, बुद्धीमध्ये तो चॉईस एक्झिस्ट करतो, त्या विषयामध्ये तो चॉईस एक्झिस्ट करत नाही. तर तिथे समोर पुरणपोळी ठेवली म्हणून मला खावीशी वाटली, पण माझ्यासाठी ती चांगली आहे का, हा आपण विचार
पदोपदी करणं हे अतिशय आवश्यक आहे. छोटं मूल जे असतं, काका ते उदाहरण पण छान देतात आपल्याला. फुग्याचं उदाहरण देतात, बॉल टाकण्याचं उदाहरण देतात आणि सांगतात की छोटा मुलगा आणि आजोबा खेळत असतात आणि आजोबांना माहिती असतं की हा जिंकला तर ह्याला खूप आनंद होणार आहे, म्हणून तर त्याला जिंकू देतात, वारंवार त्याला जिंकू देतात. आणि त्यांना दुःख होतं का त्याचं? तर त्यांना अजिबातच दुःख होत नाही, कारण ते जाणीवपूर्वक असतं. पण मी तीच गोष्ट एका विशिष्ट वेळामध्ये हे खूप कौतुकाचं कारण होतं. आता प्रत्येक मुलाला आपल्याला, ही छोटी मुलगी इथे जी आहे तिला बघून मला अतिशय त्या नचिकेत्याची आठवण होते सारखी सारखी, की काका सकाळी आपल्याला कठोपनिषद सांगतात किंवा नचिकेत्याबद्दल सांगतात, तर तिच्यामध्ये मला तोच दिसतो की नचिकेत्याहून ती इथे आलेली आहे असं वाटतं आणि काका तिला ज्ञान देत आहेत असं एक थोडं माझ्या मनामध्ये विचार येतो. तर त्या वयामध्ये जी गोष्ट आपल्याला कौतुकास्पद वाटते, आता सारखं त्यांना काय म्हणावं लागतं? गुड जॉब, वेल डन, असं सारखं सारखं म्हणावं लागतं. आणि नवीन एम्प्लॉईसुद्धा आम्हाला जेव्हा जॉईन होतो तेव्हा पहिल्या वर्षामध्ये त्याला खूप अपेक्षा असते की माझी खूप तारीफ केली जावी, मला खूप छान काम केलं असं म्हटलं जावं. तर आता माझा मुलगा एवढ्यातच TCS त्यांनी जॉईन केलेला आहे आणि तो वारंवार रोज आमची चर्चा काय होते तर बॉस किती वाईट आहे याबद्दल तो चर्चा वारंवार करत असतो. आणि त्यावेळेस मला हे लक्षात येतं, अरे मी एवढं काम केलं तर त्यांनी मला काहीच म्हटलं नाही. अरे तो कसं काय म्हणेल? तो 10 वर्ष एक्सपिरियन्स लेवलला आहे किंवा तो 20 वर्ष एक्सपिरियन्स लेवलला आहे आणि तू 6 महिने एक्सपिरियन्स लेवलला आहेस. तर वारंवार तुला एवढ्या तुझ्या छोट्या छोट्या कृतींना तू कसं काय म्हणेल की खूप छान केलंस म्हणून? तर हे सुद्धा एक अवघड गोष्ट आहे की छोट्या छोट्या कृतीला, म्हणजे बालवयात जे छान आहे ते मध्यवयात कसं काय चांगलं असेल आणि ते ज्येष्ठ वयात तर नक्कीच चांगलं नसेल. म्हणजे हा प्रश्न मला सुद्धा बरेचदा पडतो की म्हणजे आपल्याला स्वतःला सुद्धा कंटाळा का येत नाही, हा मला खूप सारखा प्रश्न पडतो. आणि या विषयांवर आपल्याला चर्चा का करावी लागते की मला आपसुकच कंटाळा का येत नाही, तर याचं उत्तर आपल्याला त्या मोबाईलमध्ये नक्की मिळतो की मोबाईलमध्ये रोज किती तास वाया जातात. तर आपला आता काका काकूंनी काय घडवून आणलेला आहे तर मोबाईल उपास हा सुद्धा घडवून आणलेला आहे आपल्यासाठी काका काकूंनी. आणि तो उपास आपल्याला करता येईल हे आपण नक्की अनुभव घेत आहोत की तो उपास आपल्या हातून सहजरित्या होतोय. आणि का होतोय तर जी स्पेस त्या मोबाईलनी आपल्या ब्रेनमध्ये घेतलेली आहे त्या स्पेसमध्ये त्यांनी काहीतरी दुसरं भरलं आहे. तर काय भरलं आहे तर भजगोविंदम भरून ठेवलं आहे आपल्या डोक्यामध्ये सध्या त्यांनी. आणि त्या स्पेसमध्ये आता जागाच नाही आहे की ते मोबाईलचं सारखं, आता व्यायाम कसा करतो लोक म्हणतात तर असा असा सारखा व्यायाम असतो, तर फक्त या बोटांचा व्यायाम आपण सारखा करत असतो. तर तसं न करता आपल्या बुद्धीचा वापर आपण करतोय की नाही या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघता येईल. मग आता आपण काकांकडून कठोपनिषद हे अभ्यास करत आहोत आणि यामध्ये खूप तो बऱ्याच जणांना भावलेला आहे आणि स्वामी विवेकानंदांना विशेष भावलेला आहे. तर या प्रश्नांच्या अनुषंगाने तो श्लोक मला खूप छान वाटला. तिसऱ्या वल्लीतला श्लोक आहे, 14वा श्लोक आहे तो. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान निबोधत, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर मी उत्तिष्ठ झालेली आहे का? काही वाचताना ते मला लागू करून घ्यायचं म्हणजे काय करायचं, तर मी उत्तिष्ठ झालेली आहे का? मी जागृत आहे का? नुसतं उभं राहून चालेल का? तर त्या उभं राहण्यामध्ये जागृती ही सुद्धा पाहिजे. आणि केव्हापर्यंत पाहिजे तर प्राप्य वरान निबोधत. आणि हा मार्ग कसा आहे तो सुद्धा पुढे सांगितलेला आहे आपल्याला. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. म्हणजे आपल्याला गुरुजनांनी सांगून ठेवलेलंच आहे की हा मार्ग दुर्गम आहे आणि आपली भूमी जी आहे ती गडांची भूमी आहे. आणि आपल्यापैकी बरेच जण ट्रेकिंग हे सुद्धा आपल्याला आवडीचा विषय आहे आणि काकांनी आपल्याला तो अनुभव सुद्धा परवा दिलेला आहे. छोटासा त्याला ट्रेक म्हणूया आपण, तर थोडा ग्रेडियंट होता, फार नव्हता, परंतु त्या मंदिरापर्यंत मी पोचू शकते का ही एक त्यांनी आपल्याला दिलेली त्यामध्ये चॅलेंज होती. आणि क्षुरस्य धारा म्हणजे आपल्याला जाता जाता काही दुसरं बोलायचं नव्हतं. जागृत, त्यांनी आपल्याला जागृत ठेवलेलं होतं तेव्हा की मी जागृत आहे का आणि मी त्या देवळापर्यंत पोचू शकते का. आणि आपल्याला बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल की सिंहगड चढताना
आपण एक साधारण नवीन व्यक्तींना 3 ते 4 तास लागतात तो गड चढायला आणि 3-3.5 तास झाले की आपल्याला वाटायला लागतं नको आता. इतकं आपण दमून गेलेलो असतो, गतप्राण झालेलो असतो की आपल्याला खरंच वाटतं नको आता परत वळूया. पण शेवटचे जी काही मीटर असतात ते केल्यानंतर आपल्याला जे दिसणार असतं ते आज सकाळी वर्णन काकूंनी ताईंनी केलेलं आहे आणि उत्तम वर्णन केलेलं आहे की वर पोचल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे. तो गड आपण समजू शकतो का? आता काका त्याचा निर्णय करतील की आपण ते कुठे पोचलेलो आहोत, अर्धे पोचलेलो आहोत का, शेवटचे काही टप्पे राहिलेले आहेत का, ते अनालिसिस ते दोघं करत आहेत आणि आपल्याला वैयक्तिक ते फीडबॅक पण देत आहेत की तुम्ही असा प्रयत्न करा, तसा करा, ग्रोथ माइंडसेट ठेवा किंवा अजून काही. तर सर्व वक्त्यांना सुद्धा इतकं सुंदर मार्गदर्शन काल केलं, एक जनरल मार्गदर्शन आणि एक स्पेसिफिक मार्गदर्शन. तर हे गुरु आपल्याला करून देत असतात आणि शेवटचे जे काही मीटर आहेत ते चढण्यासाठी ते आपल्याला तिथेच सर्वात जास्त आपला कस लागतो. आत्ता काकूंनी सकाळी मावशींनी तो शब्द वापरला, कस. तो शब्दही मला अतिशय आवडला. आणि सकाळची जी वेळ असते तिथे मी कुठेही बाहेर जरी ट्रॅव्हल करत असले तरी काकांचं लेक्चर मी साधारण सोडत नाही, कारण त्यातून 1-2 शब्द मला दिवसभरासाठी मिळतात. आणि कारण का सांगता येत नाही तर थिअरी आपल्याला खूप सांगतात, पण इन बिटवीन द लाईन्स म्हणजे मध्ये काय सांगितलं आहे याचा आपण खरं म्हणजे वापर करत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. एक आदर्श सांगितला आहे आणि मध्ये तर त्यांना एक प्रश्न त्यांच्या गुरूंनी विचारला, तेही सबबी देत होत्या जसं आपण सगळे सबबी देतो की मला वेळ नाही. तर त्यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये की 2 पेशंटच्या मधला वेळ वापर, असं त्यांनी सांगितलं. तर मी म्हटलं की आता हे कसं मी वापरू. तर लिफ्टमधून वर खाली जाताना, एका मीटिंगवरून दुसऱ्या मीटिंगला जाताना, म्हणजे आपल्या सिच्युएशनमध्ये आपण ते कसं वापरू शकतो याचा जर आपण विचार केला तर इन बिटवीन द लाईन ते हे होतं की मी वेळ कसा वापरू. हा त्यांनी एक सुंदर आपल्याला तिथे मार्गदर्शन केलेलं आहे. आता प्रवाह सातत्य या विषयाकडे थोडंसं वळूया. याचा सेंट्रल मुद्दा असा आहे की काय त्याला म्हणूया, एक माझं ही संकल्पना आपण जर विकसित केली तर ह्या माझं या संकल्पनेभोवती सगळं आपण राज्य किंवा त्याला म्हणूया मनोराज्य हे आपण स्थापित करत असतो. तर ते राज्य कसं स्थापित करतो ते आपण थोडंसं बघूया. मनोराज्य कसं असतं ते, की आता हे शरीर माझं झालं, माझं म्हटल्याबरोबर बाकी सगळ्यांचं शरीर हे कसं झालं, तुझं झालं. तर हा पहिला भेद आपण लगेच तयार केला की एक माझं तयार झाल्याबरोबर तुझं तयार झालं. मग ते झाल्याबरोबर काय करतो त्याचा थोडा विस्तार आपण करतो की आता माझा परिवार झाला, माझा नवरा झाला, माझा मुलगा झाला, माझे आईवडील झाले. तर ही माझी एक संकल्पना आल्याबरोबर त्याच्या भोवती असे काय म्हणतो एक वलय म्हणू शकतो आपण, किंवा एक सोशल मीडियाच्या लँग्वेजमध्ये फ्रेंड्स. तर एक पटपट आपण ते फ्रेंड तयार करून घेतो की हा माझा फ्रेंड. तर हा माझा फ्रेंड त्या सोशल मीडियामध्ये म्हटल्याबरोबर तो माझा नॉन फ्रेंड. म्हणजे एक केल्याबरोबर दुसरं ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये जुडतं, असं आपण जे म्हणतो ते असं जुडलं की माझं म्हटल्याबरोबर तुझं आलं, हा माझा म्हटल्याबरोबर हा माझा नाही, ही संकल्पना तयार झाली. आणि ही अशी संकल्पना तयार झाल्याबरोबर पुढे काय झालं की हा माझा म्हटल्याबरोबर ही वस्तू माझी, ती तुझी नाही. मला पटकन जेवण मिळालं पाहिजे, दुसऱ्याला नाही. मला मिळालं पाहिजे म्हटल्याबरोबर दुसऱ्याला नाही. हे आपसुकच आलं की ते सगळ्यांना मिळणार आहे ही भावना. म्हणजे एक ग्रोथ माइंडसेटमध्ये हे पण एक विचार सांगितलेला आहे की सगळ्यांसाठी इनफ आहे, भरपूर आहे. तो केकचा साईज जो आहे तो खूप मोठा आहे, प्रचंड साईज आहे. आणि त्या साईजमध्ये जर फक्त मी माझाच तुकडा जर बघितला त्या केकमध्ये तर काय फोकस फक्त त्या माझ्यावरती चालला जातो. आणि ते झाल्याबरोबर त्याच्याबरोबर येणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे जोडतात. म्हणजे परभाव आला, भेददृष्टी आली, द्वैत आलं,
तर हे सगळे कन्सेप्ट का जोडले? कारण हे माझं या कन्सेप्टच्या भोवती हे सगळं तयार झालं आणि मी केंद्रबिंदू झाले. त्यानंतर माझं एक, तुम्ही आत्ता म्हटलं त्याप्रमाणे, एक वलय तयार झालं, एक माझं सर्कल तयार झालं आणि एक इनर सर्कल आणि एक आउटर सर्कल असं तयार झालं. या दोन गोष्टी तयार ह्याच्यामधून झाल्या आणि यालाच आपण असं म्हणतो की, आणि मग या गोष्टीला आपण काय दिलं? हे सत्यत्व दिलं. माझं याला सत्यत्व दिल्याबरोबर तुझं याला सत्यत्व दिलं जातं आणि अशा प्रकारे त्या पूर्ण जगताला आपण सत्यत्व देतो. तर ही कन्सेप्ट आपण सगळीकडे वापरायला सुरुवात करतो आणि सुरुवात कशी झाली की माझं या कन्सेप्टच्या भोवती सर्व सुरुवात झाली. आणि यालाच आपण काय म्हणतो की जे नाही आहे त्याला आपण काय दिलं? त्याला सत्यत्व दिलं आणि हे प्रवाह सातत्य तयार झालं की जे नव्हतं त्याला आपण सत्य म्हणतो आणि त्यालाच मग आपण काय म्हटलं की त्याला मिथ्यत्व दिलं गेलं. जे मिथ्या आहे तेच सत्य मानलं असा प्रश्न एक तयार झाला आणि सायंटिफिक माइंडला हे मिथ्या कन्सेप्ट थोडं समजणं अवघड होतं, कारण जे मला दिसतं त्याला तुम्ही नाही का म्हणताय. कालसुद्धा एका काकांनी तो प्रश्न विचारला. लहानपणापासून आम्हाला शिकवलं गेलं आहे की नामस्मरण हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि कलियुगामध्ये नामस्मरण एवढंच केलं पाहिजे. तर ही काय केली गेली? आपली एक मनोरचना केली गेली. आपल्या डोक्यामध्ये एक फाउंडेशन तसं तयार झालं आणि आता ताईंनी पण सांगितलं की महाराजांच्या भोवती छोटी मुलं फिरत होती आणि त्यांच्या मनात आपण काय काय विचार टाकून दिले. तर अगदी बालबुद्धीसारखे आपण सगळेजण आहोत आणि ते जे आधीचे विचार आहेत तेच घेऊन आपण ते सत्य मानून तेच पुढे नेत आहोत. तर हे खरंच सत्य आहे का? आणि त्याचे परिणाम काय काय झाले आणि याला मिथ्या म्हटल्याबरोबर काय झालं? तर सत्य म्हटलं तर काय झालं आणि मिथ्या म्हटलं तर काय झालं? एक कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस असं आपण त्याला म्हणतो. आणि आता न्यू टॅक्स रेजिम आणि ओल्ड टॅक्स रेजिम असं आपल्याला सरकारने दिलेलं आहे. तर न्यू टॅक्स रेजिम लावल्याबरोबर काय इफेक्ट दिसतो आणि ओल्ड लावल्याबरोबर काय दिसतो हे आपण अनुभवतो. आणि ते लावल्याबरोबर तसंच इथे आहे की हे सत्यत्व कन्सेप्ट लावली तर काय झालं आणि त्यालाच मिथ्या म्हटलं तर काय झालं. तर याच्यातून काय झालं, तर जे एक काल्पनिक विश्व आपण तयार करून ठेवलं आपल्या डोक्यामध्ये, जे नाही आहे खरं, म्हणजे देव असं कसं निर्माण करेल हा सुद्धा प्रश्न आपल्याला कदाचित पडायला पाहिजे की भेद कसा निर्माण करेल. गायत्री मंत्र आपल्याला जो सांगितलेला आहे तो सूर्याचं लक्ष सर्वांकडे सम आहे. कुठल्याही प्राकृतिक गोष्टीमध्ये आपण भेद बघत नाही, पण तो भेद आपण आपल्या मनामध्ये तयार केलेला आहे, म्हणून त्याला आपण मिथ्यात्व असं म्हटलेलं आहे. आणि आपल्याला याचा उपयोग कसा होतो की जे आपण बघतो ते सत्य आहे हे आपण सायन्सच्या दृष्टिकोनातून अतिविचार केल्यामुळे असं झालेलं आहे की सूर्य उगवतो आणि तो मावळतो. तो खरंच उगवतो का? सूर्य खरंच उगवत नाही आणि खरं मावळत पण नाही. जरी आपल्याला दिसलं तरी ते सत्य नाही. इथे आपल्याला लगेच समजतं की हे बरोबर आहे की तो उगवत पण नाही आणि तो मावळत पण नाही. आपण त्याच्या भोवती फिरतोय म्हणून आपल्याला तसा भास झालेला आहे. दुसरं आपल्याला उदाहरण जे दिलेलं आहे ते नौकेमध्ये जाण्याचं उदाहरण आहे की सगळी आजूबाजूची जी झाडं आहेत ती धावताना वाटतात, तर खरी ती धावतात का? ती धावतच नाही, ती आहेत तिथेच आहेत. तर हे प्रवाह सातत्य, हे हा जो प्रश्न आहे तो आपण आपल्या डोक्यामधला जो कन्सेप्ट आहे ती जर रिसेट केली आणि त्यालाच आपण काकू म्हणतात की विवेकाचा चष्मा घालणं. आणि याचं महत्त्व कुठे येतं आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये की आपल्याला जो वेळ आहे ते गणित कसं मांडायचं, जे वेळाचं गणित काका म्हणतात. तर अनेक नातेसंबंध आहेत आणि त्यामध्ये गुरु हा महत्त्वाचा आपल्याबरोबर जोडलेला एक नवीन संबंध आहे. तर मी ऐकू कुणाचं, इथे प्रश्न निर्माण होतो आपल्याला, मी ऐकू कुणाचं. तर ह्या कन्सेप्टकडे आपण विचार केला आणि आपण हे ठरवलं की आपल्याला जी प्राधान्यक्रम लावायचा आहे तिथे आपल्याला प्राधान्यक्रम लावण्यामध्ये या कन्सेप्टचा नक्की उपयोग होतो. आणि दुसरी कन्सेप्ट आपली जी आहे ती परिच्छिन्नतेची, ती आपल्याला थोडी बघायची होती. आणि ती परिच्छिन्नता म्हणजे देश, काल आणि वस्तू परिच्छिन्न, म्हणजे हे वेगळे वेगळे अँगल आहेत त्याच त्याच गोष्टींचे
की आपण त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला सार काय आणि असार काय हा निर्णय करता यावा म्हणून साठी ह्या मांडलेल्या कन्सेप्ट आहेत की परिच्छिन्नता म्हणजे मर्यादा. तर याचं उदाहरण आपण बघतो की अग्नी हे उदाहरण हे नक्की आपल्या रोजच्या अनुभवाचं उदाहरण आहे. तर अग्नी जोपर्यंत त्या गॅसच्या बर्नरमध्येच सीमित आहे तोपर्यंत तो आपल्याला आवडतो, त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. आणि त्या बर्नरच्या सीमा जर त्यांनी ओलांडल्या तर ती लगेच इमर्जन्सी होते, मग आपल्याला अग्निशामक दलालाच बोलवावं लागतं. अशाच प्रकाराने इथे जे आपण उदाहरण जर बघितलं तर याचा उपयोग आपण कसा करून घेऊ शकतो. तर प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. नामस्मरण मी किती घेऊ, ध्यान किती करू, ज्ञानाचा किती उपयोग आहे, हे सगळे निर्णय म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक उपयोगिता आहे आणि काही मर्यादा आहे. तर काकू आपल्याला नेहमी सांगतात की पूजा करतच राहू नका, त्याच्या पुढे जायचं आहे की नाही. आज सकाळचं पण उदाहरण तेच होतं. त्यांनी सांगितलं की जे महाराज आहेत पहिल्या कॅटेगरीमधले जे अवलिये महाराज आहेत तिथेच थांबायचं आहे का आपल्याला. तर हे प्रश्न आपण परत परत स्वतःला, आणि हे परिच्छिन्न परत त्याचा काही उपयोग नक्की आहे पण तो काय उपयोग आहे तो करून घ्यायचा आणि पुढची पायरी गाठायची, हे त्यामध्ये महत्त्वाचा भाग येतो. आणि हा जो प्रवास आहे आपल्या शरीराचा आणि गुरु आपल्याला काय देत असतात त्या अनुषंगाने वीर सावरकर जे आहेत त्यांचं फरक आपल्याला अजून एक लक्षात येईल की गुरुमध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय आहे. तो फरक आहे ज्याला आपण म्हणतो त्यांचा संकल्प किंवा त्यांचं व्रत आणि आपलं व्रत आणि आपला संकल्प. आता काल पण काही वक्त्यांनी सांगितलं की जाऊ दे ना, आज कशाला उठू मी, आज 5:30 झाले तर काय होतं, 6 झाले तर काय होतं, काही कारण असेल तर वेगळी गोष्ट, परंतु झालं तर काय होतं, म्हणजे व्रत मोडतं हे नक्कीच होतं. तर वीर सावरकरांनी याच्यावरती छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांचं एक माझे मृत्यूपत्र नावाची त्यांनी कविता लिहिलेली आहे आणि मृत्यूवरती सुद्धा निर्भयता कशी यावी याबद्दल काका आपल्याला निरंतर सांगत असतात. आणि त्यांनी एवढे कष्ट, म्हणजे हे आपण चरित्र जी वाचतो ती का वाचतो तर त्यांचे कष्ट आणि आपले कष्ट याबद्दल आपण हे पण एक कंपॅरिझन आपण करत असतो. आणि ते तर मला काहीच नाही आहेत एवढे कष्ट आणि मला दिलेलं केवढं आहे. तर हा मोठा विचार जर आपण करू शकलो तर आपल्याला हा संकल्प किंवा व्रत हे आपण नक्की आपल्यामध्ये बाणवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यांच्या त्या 2 ओळी सांगून मी थांबते की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्यदाहक म्हणोनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. तर एवढे कष्टप्रद असे वाण आपल्याला काका काकू देऊ इच्छितात. ते आपली झोळी किती आपण मजबूत करू आणि ते घेऊ शकू हे आपल्यावरती नंतर करील. आणि काका काकूंच्या समक्ष परत एकदा नमन करते आणि आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद.